सुंदर मनामध्ये भरली चालू राहणार असेल ना तर मी नाही दर वेळेला पडतं घेऊ शकत. मी नाही राहू शकत मग इथं. अगं हेमे अगं माय तू काहीतरी करायला पाहिजे. काय आशूला समजवायला पाहिजे. आता काय केलं त्यांनी? अहो सारखा सारखा हेमीवर वसकत असतो, सारखी टोमणे मारतो, सारखं तुझ्या माहेरी जा म्हणत असतोय. संसार सुखाचा नाही हो त्यांचा. मला बी जाणवतोय बरं का ते. आपल्या पोराचं जास्त चुकतंय. सुनबाई बी जरा विचित्रच वागत आहेत. म्हणजे आपलं नाणं बी काही 100 नंबरी नाहीये. हा ना. हे पहिले पिऊन पडत होते अहो सुनबाई सांभाळून घेत होत्या ना. मी यार कळायचं कधी हो. संसार म्हणल्यावर थोड्याफार तडजोडी करावंच लागत आहेत ना. हे मी आपल्याशी कशी बी वागू दे आपण दुर्लक्ष करू, पण हेमीच्या बायको म्हणून काहीतरी अपेक्षा असतीलच ना. आणि तशा अपेक्षा असणं काही चुकीचं नाही बरं. आशूने नवऱ्याचं कर्तव्य करायला पाहिजे. तिच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बरं. लक्षच देत नाही हा हेमीकडं. सारखं आपलं हाडूथुडूत. कसं आहे आपण लोकांची पोरं आणतो सून म्हणून आपल्या घरात, आणि ते लेकरू लग्नानंतर आई बापाला सोडतं, त्यांचं घरदार सोडतं. हो एवढंच कशाला, लहानपणापासूनच आपलं नाव सोडतं आणि येताना नवऱ्याच्या दारात संसार करायला. अशाला बायकोकडे लक्ष द्यायला नको. बरोबर आहे तुमचं. मला बी जाणवतंय आजकाल ते. हे थोरले जरा जास्तच तुसाड्यासारखं वागू राहिले त्यांच्याबरोबर. तुम्ही सांगा त्याला तुटेपर्यंत ताणू नको म्हणाव. ह्या उपरही त्यांनी जर नाही ऐकलं तर वेगळा उपाय करायला पाहिजे. हा महाराज आशूला बुद्धी द्या हो. नोकरी नाही तर पगार बी नाही. बाईक इकून आत्ताचा हप्ता केलाय मॅनेज. पुढचे हप्ते भरणार कसे पण. दरवेळी बिचारीला ती भरती माझा हप्ता. लाज वाटली बाय भाऊ मला. साईटच बंद झाली तर आता पुढं काय. पुढचा हप्ता तर येईल लगेच. लती म्हणते ते बरोबर आहे. 2 हप्त्याची जुळवणी आधीच करून ठेवणं गरजेचं आहे. काम तर मला शोधलंच पाहिजे आता. पुढचा हप्ता बी जर लतीला भरावा लागला ना तर थोय माझ्या जिंदगीवर. हे नाही होऊ द्यायचं मला, काय बी झालं तरी. इथं काम झालं तर बरं होईल. भाऊ अभ्या काय आलं? कुठं काय? नाही मग आता पळू कायला राहिला तू? म्हणजे साईटवर नाही का जाणार? जाणार ना, थोडा लेट जाणार आहे. कायला? आता भेटला ना पगार तर कायला जायचं टायमावर. म्हणजे लय त्रास आहे का साईटवर. एवढं मरमर करा, पगार बी भेटत नाही वेळेत. मी तर दुसरा जॉब पाहिजे म्हणतो. ए बाबा, पण दुसरा जॉब मिळेपर्यंत हा जॉब सोडू नको बरं. नाही सोडला नाहीये. मग काय आता साईटवर पळत जाणार आहे? हा. का? बाईक कुठे आहे तुझी?